श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर अक्षय तृतीया हा एक स्वयंसिद्ध मुहूर्त तर आहेच, पण त्यासोबतच 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्तसुद्धा आहे. या दिवशी आपण जेवढी पण पुण्यकर्म करतो तर त्याचं पुण्यफळ कधीही नष्ट होत नाही. या दिवशी केलेलं कोणतंही दान, जप आणि खरेदी यांचा कधीही क्षय होत नाही, अशी देखील धार्मिक मान्यता या सणासंबंधित आहे. आणि असा हा अत्यंत महत्त्वाचा सण येत्या 19 एप्रिलला रविवारच्या दिवशी आलेला आहे. या दिवशी आपण माता लक्ष्मीचं पूजन करतो, त्यासोबतच भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करतो. त्याचप्रमाणे आपल्या पितरांच्या स्मरणार्थ सुद्धा त्यांची सेवा उपासना करत असतो. पण बघा, लक्ष्मी जी माता आहे तर तिची कृपा आपल्यावरती कायम राहावी. आपल्या घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता पडू नये. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीनं अखंड वास करावा, यासाठी अक्षय तृतीयेच्या दिवशी बघा, किंवा अक्षय तृतीया येण्यापूर्वीच काही अत्यंत फलदायी आणि प्रभावी उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत. आणि तेच 5 उपाय कोणते आहेत, म्हणजे आपल्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी येण्यासाठी आपल्याला हे 5 प्रभावी उपाय करायचे आहेत. हे जर उपाय केले तर 100% या उपायाचं अक्षय फळ तुम्हाला नक्कीच प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुमच्या आयुष्याचं सोनं होईल. या दिवशी बघा, नवीन घर, सोने, त्यासोबतच एखाद्या व्यवसायाची सुरुवात असेल किंवा उद्योगधंद्याची सुरुवात असेल तर अशी शुभ कामं जी आहेत तर ती या दिवशी आवर्जून केली जात असतात. आणि या महत्त्वाच्या दिवशी आपण जर हे उपाय केले तर आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल. आणि ते उपाय कोणते आहेत, ते कसे करायचे आहेत, याचीच माहिती आपण पुढे व्हिडिओत पाहणार आहोत. त्या अगोदर बघा, तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आणि योग्य माहिती मिळवण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर या अशा पवित्र दिवशीच बघा, माता पार्वतीनं अन्नपूर्णाचा अवतार जो आहे तर तो धारण केला होता, अशी धार्मिक मान्यता आहे. हा दिवस अन्नपूर्णा जयंती म्हणून सुद्धा ओळखला जात असतो. तर आपल्या घरामध्ये आपलं स्वयंपाकघर हे खूप महत्त्वाचा भाग आहे. इथे सुद्धा सदा अन्नपूर्णा देवीचा वास असतो. ज्या घरातील स्वयंपाकघर नेहमी स्वच्छ आणि शुद्ध असतं त्या ठिकाणी माता लक्ष्मी या कायम वास करत असतात. अन्नपूर्णा देवीचा सदैव वास या घरामध्ये राहत असतो. आणि म्हणूनच आपण अक्षय तृतीया येण्यापूर्वीच बघा, आपलं जे स्वयंपाकघर आहे तर ते देखील आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे. घरामध्ये बघा, कुठे प्लास्टिकची भांडी असतील तुटलेली की चिरलेली, किंवा स्टीलची भांडी असतील चिरलेली, खराब झालेली अशी, किंवा त्या भांड्यांना कुठे छिद्र पडलेलं असेल तर अशी जी भांडी आहेत तर ती आपल्याला आपल्या घरातून बाहेर काढायची आहेत. आपलं घर स्वच्छ करून घ्यायचं आहे. आणि नंतरच आपल्याला हे जे 5 उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर ते आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे आहेत. अतिशय साधे सोपे उपाय आहेत, पण ते उपायाचं फळ जे आहे तर ते आपल्याला अक्षय स्वरूपामध्ये प्राप्त होणार असतं या दिवशी आपण कोणती पण सेवा करू त्याचं. आणि म्हणूनच आपल्याला हे छोटे उपाय करायचे आहेत. आपल्या सर्वांच्याच घरामध्ये बघा, गव्हाचं पीठ हे तर असतंच. आता बघा, गव्हाचं पीठ हे आपल्या अन्नाचा मुख्य आधार आहे. आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये सुरुवातीला जी बनवली जाते तर ती चपाती बनवली जाते आणि ती गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. आणि अक्षय तृतीयापूर्वीच 1 दिवस अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, याच गव्हाच्या पिठाच्या डब्यामध्ये तुम्हाला एक 10 रुपयाचं नाणं बघा आहे तर ते नाणं ठेवायचं आहे. हे माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं गेलं आहे. नाण्यांमध्ये बघा, माता लक्ष्मी जे आहे तर तिचं स्वरूप मानली जात असतात. आणि पिठात नाणं ठेवल्यामुळं घरामधील अन्नधान्यामध्ये, धनधान्यात बरकत येते आणि आर्थिक अडचणी या हळूहळू दूर व्हायला लागतात.
आता बघा 2 नंबरचा जो उपाय आहे तर तो आहे मिठासंबंधित. आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की मीठ जे आहे तर ते माता लक्ष्मीचं प्रतीक आहे आणि हे मीठ सर्वांच्याच घरामध्ये असतंच बघा. अगदी गरीबातील गरीब व्यक्तीपासून ते श्रीमंत व्यक्तीपर्यंत प्रत्येकाच्या घरामध्ये हे मीठ आपल्याला पाहायला मिळतं. तर हे मीठ नकारात्मकता दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानलं गेलं आहे. माता लक्ष्मीचा जन्म देखील समुद्र मंथनातूनच झाला आणि मिठाची उत्पत्तीसुद्धा समुद्रातूनच झाली आणि म्हणूनच मीठ हे लक्ष्मीचं प्रतीक आहे. लक्ष्मीचा भाऊ मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला मिठाच्या डब्यात बघा 5 अखंड लवंगा ठेवायच्या आहेत, ज्या फुलासहित असायला हव्यात. त्या कुठेही तुटलेल्या नसाव्यात. फुलासहित असणाऱ्या अशा 5 अखंड लवंगा आपल्याला आपल्या मिठाच्या डब्यामध्ये ठेवायच्या आहेत. लवंगा आणि मिठाचं हे मिश्रण घरातील दारिद्र्य दूर करण्यास आणि सकारात्मकता ऊर्जा आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी मदत करत असतं. यामुळे आपली कर्जातून मुक्ती मिळण्याचे मार्ग जे आहेत तर ते मोकळे होत जातात. आता बघा 3रा उपाय आहे साखर. तर साखर ही गोडव्याचं प्रतीक आहे. तर दालचिनी ही समृद्धी आणि नशिबाचं प्रतीक आहे. तर तुम्हाला साखरेच्या डब्यामध्ये दालचिनीचे 2 ते 3 तुकडे ठेवायचे आहेत. यामुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये जे मतभेद आहेत तर ते दूर होत असतात. कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढत असतं, आपुलकी वाढत असते आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील आपल्यासाठी निर्माण होत असतात. त्याचबरोबर बघा 4था जो उपाय आहे तो आहे तांदळासंबंधित. आता आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की पूजेमध्ये तांदळाला किती महत्त्व आहे. तांदूळ हे मांगल्याचं प्रतीक आहे. तर हळद ही भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. त्यामुळे तुम्हाला तांदळाच्या डब्यात एक अख्खे हळकून ठेवायचे आहे. या सर्व उपायांमुळे बघा आपल्या घरातील धान्य अक्षय राहत असतं आणि शुभ कार्यात येणारे सर्व अडथळे जे आहेत तर ते दूर होत असतात. आता बघा हे आपण अक्षय तृतीया येण्यापूर्वीच 1 दिवस अगोदर आपल्या घरामध्ये ठेवायचे आहेत आणि अक्षय तृतीया झाल्यानंतरनं दुसऱ्या दिवशी तुम्हाला या सर्व वस्तू या डब्यांमधून काढून वाहत्या पाण्यामध्ये सोडून द्यायच्या आहेत.